महागाई अर्थव्यवस्थेसाठी वाईट असते का? कधी कधी नसते पण. म्हणजे काय? ज्यावेळेस महागाईचा दर खूप कमी आहे, 2 ते 4% दरम्यान आहे, तशी महागाई अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगली मानली जाते. मानण्याचं कारण खूप सोपं आहे बघा. जर एखादी वस्तू उद्या महाग होणार आहे हे मला माहीत असेल, तर ती वस्तू मी आजच विकत घेण्याचा प्रयत्न करतो. ती वस्तू उद्या महाग होणार आहे म्हणजे आपण ती वस्तू आज जर बनवली तर ती चांगल्या किमतीला उद्या विकली जाईल, म्हणून त्याचं उत्पादन पण आजच केलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि पुरवठ्याला वाढवण्याचं काम ही 2 ते 4% महागाई करते. याला रांगणारी महागाई किंवा क्रिपिंग इन्फ्लेशन म्हटलं जातं आणि ही अर्थव्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वाढ घडवून आणते. परंतु ज्यावेळेस महागाई या 4% पुढे जायला सुरू करते, त्यावेळेस महागाई खूप मोठ्या अडचणी नक्कीच तिथं तयार करणार आहे. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आजच ज्ञानदीप अकॅडमीचं YouTube चॅनल फॉलो करा. धन्यवाद.